देऊळ बंद 2 हा सिनेमा रिमेक आहे का? राघव शास्त्री हे या सिनेमात दिसतील का? असे प्रश्न सध्या देऊळ बंद 2 या सिनेमाचं हे पोस्टर आल्यापासून प्रेक्षकांच्या मनात येत आहेत. तर सुरुवात करूयात यातीलच पहिल्या प्रश्नापासून. एवढ्यात सोशल मीडियावर तुम्ही ही पोस्ट पाहिलीच असेल. तर या पोस्टला देऊळ बंद 2च्या नुकत्याच आलेल्या पोस्टरसोबत जोडलं जात आहे आणि त्यासोबत असं सांगितलं जात आहे की देऊळ बंद 2 या सिनेमात साऊथचा सिनेमा मुकुटी अम्मनची कॉपी आहे. आता इथे आपण हे दोन्ही पोस्टर पाहिलेत तर यात खूप गोष्टींमध्ये साम्य दिसतं. फक्त यात बदल आहे तो म्हणजे या दोन व्यक्तींच्या चेहऱ्यांचा आणि त्यांच्या कॉस्ट्युमचा. तर मग खरंच देऊळ बंद 2 हा सिनेमा रिमेक आहे का? किंवा हे जे देऊळ बंद 2चं पोस्टर आहे हे त्या साऊथच्या सिनेमाचं कॉपी आहे का? तर आपण या पोस्टनुसार मुकुटी अम्मन या सिनेमाचं पोस्टर बघितलं तर हे असं आपल्याला पोस्टर कुठेच पाहायला मिळत नाही. किंवा हे जे पोस्टरवरील दोन चेहरे आहेत ते व्यक्तीसुद्धा आपल्याला या सिनेमात कुठेच बघायला मिळत नाहीत. हेच काय तर या दोन व्यक्तींचे मॅचसुद्धा आपल्याला गुगलवर कुठेच पाहायला मिळत नाही. आणि या सिनेमाची स्टोरी तर वेगळीच आहे. आणि जसं की दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सांगितलंय की देऊळ बंद 2 हा सिनेमा शेतकऱ्यांवर आणि स्वामींवर आधारित आहे. मग या पोस्टरचं काय? तर इथे हे क्लिअर कट कळतंय की हे जे पोस्टर आहे हे AI द्वारे बनवण्यात आले. आता कोणीतरी हे पोस्टर बनवून कदाचित या सिनेमाची बदनामी करण्यासाठी किंवा स्वतःला सोशल मीडियावर हाईप मिळावी यासाठी बनवण्यात आले आणि त्यानुसारच ते व्हायरलसुद्धा करण्यात आलं असावं. आणि आता प्रेक्षकांच्या मनातील दुसरा प्रश्न तो म्हणजेच आपल्याला या देऊळ बंद 2 सिनेमात आधीच्या सिनेमातील राघव शास्त्री हे पात्र पाहायला मिळेल का? अनेकांची अशी इच्छा आहे की या सिनेमात ते दिसायला हवेत. पण जसं दिग्दर्शकांनी सांगितले की हा सिनेमा शेतकऱ्यांवर आधारित आहे आणि तो आधीचा सिनेमा हा वैज्ञानिकावर होता. मग या सिनेमात राघव शास्त्रींची एंट्री होणं हे खूप अवघड आहे. पण कदाचित प्रेक्षकांच्या एवढ्या म्हणण्यामुळे प्रवीण तरडे हे या सिनेमात राघव शास्त्री यांचा एक छोटासा कॅमिओ ठेवू शकतात. कारण आधीच्या त्या सिनेमातील ते कॅरेक्टर प्रेक्षकांच्या खूपच पसंतीचं आहे. आणि आता दिग्दर्शक प्रवीण तरडे हे प्रेक्षकांना नाराज न करण्यासाठी राघव शास्त्री यांच्या पात्राचा एखादा छोटासा कॅमिओ नक्कीच ठेवू शकतात. आता हे फक्त अंदाजे आहे, याचं कन्फर्मेशन असं काहीही नाही. यासोबत आपल्याला या सिनेमात यावेळी मुख्य भूमिकेत स्नेहल तरडे ह्या दिसतील असं सध्या तरी या पोस्टरवरून कळतंय. त्यासोबतच या सिनेमात मंगेश देसाई आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे हे सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. त्यासोबत एक दुसरे पात्रसुद्धा या सिनेमात खूप महत्त्वाच्या भूमिकेत असू शकतो. आता ते कोणतं पात्र आहे तर सध्या तुम्हाला स्क्रीनवर या सिनेमाच्या क्रूचा एक फोटो दिसत असेल. त्या फोटोमध्ये तुम्हाला एका व्यक्तीचा चेहरा हा ब्लर केलेला दिसत असेल. आता हा फोटो आहे या सिनेमाच्या रॅपअप वेळीचा, ज्यात या सिनेमाची संपूर्ण टीम ही पाहायला मिळते. यातच या एका व्यक्तीचा चेहरा हा मुद्दामून या सिनेमाच्या टीमकडून ब्लर करण्यात आलाय. आता तो का तर कदाचित हा व्यक्ती या सिनेमातील एक महत्त्वाचं पात्र साकारत असेल, त्यामुळे त्यांचा चेहरा हा इथे ब्लर करण्यात आला असावा. आणि एवढ्या लवकर हा व्यक्ती कोण आहे आणि तो कुठलं कॅरेक्टर साकारत आहे हे प्रेक्षकांना कळू द्यायचं नसेल, म्हणूनच तो चेहरा ब्लर करण्यात आला असावा. तर हे होते प्रेक्षकांच्या मनातील या सिनेमाबद्दलचे 2 महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला जर या सिनेमाबद्दल अजून काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही ते कमेंटद्वारे नक्कीच विचारू शकता आणि त्यावर आपण एक नवीन व्हिडिओ नक्कीच बनवू. बाकी तुम्ही देऊळ बंद 2 या सिनेमासाठी किती उत्सुक आहात आणि हा सिनेमा तुम्ही फर्स्ट डे बघणार का हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा.